राज्यात अनेक ठिकाणी शेत जमिनीच्या वादातून वाद आणि प्रसंगी हत्या झाल्याच्या घटना घडल्यात। मात्र आता महसूल विभाग नवं अभियान राबवणार आहे। या अभियानाचा नेमका उद्देश काय आहे? सरकारच्या या नवीन अभियानाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट। 7-12चे वाद मिटणार? जमिनीचे तंटे कोर्टाबाहेर सुटणार? जमीन आमच्या हक्काची, शासनाचं अभियान, कोर्ट कचेरीचं नो टेन्शन। शेत जमीन आणि जमिनीवरून हाणामाऱ्या, वाद, तंटे, कोर्ट कचेरी हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात वर्षानुवर्ष सुरू आहे। जमीन आमच्या हक्काची, मात्र हे वर्षानुवर्ष प्रलंबित जमिनींचे खटले लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे। प्रलंबित जमिनी आणि महसुली वाद आता परस्पर संमतीनं निकाली काढण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न सुरू केले। सरकारनं राज्यभरात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। या अभियानांतर्गत आता अनेक प्रकरणं कोर्टाबाहेरच मिटवण्यात येणार आहे। राज्यातील नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे ते पाहू। प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असणारे जमिनीचे वाद आता कोर्टाबाहेरच मिटणार आहे। राज्य सरकारतर्फे महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवलं जाणार आहे। 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 दरम्यान संपूर्ण राज्यभर हे अभियान राबवलं जाईल। मंडल अधिकारी ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडील अर्धन्यायिक दावे तडजोडीनं निकाली निघणार आहे। महसूल न्यायालयांच्या फेऱ्या मारणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांना हा मोठा दिलासा आहे। राज्यातील हजारो जमिनींचे वाद कोर्टाविना सोडवण्यासाठी महसूल विभागानं मोठं पाऊल उचललं। राज्यात अनेक जमिनी एका व्यक्तीच्या नावावर असल्या तरी प्रत्यक्षात मात्र दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे हा थेट वाद आहे ते कोर्ट कचेरीमध्ये पाहायला मिळतात। मात्र यापुढे हा वाद सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने आता लोक अदालतच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे छोट्या छोट्या वादांमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांना सरकार आणि कोर्टाची पायरी चढावी लागते आणि या सगळ्यात त्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो। त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या नियोजित अभियानाला राज्यभरातून कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गणेश कवडे, साम टीव्ही, मुंबई।